नाही पेप्सी पाहिले आम्ही, पेप्सी नाही. पेप्सी नाहीये ना, जसं ते म्हटले की त्यांना वाटतंय की ठिबक टिकणार नाही 2 वर्ष, तर काही टेक्निकली तुम्हाला कमी वाटतंय? पेप्सी खूप म्हणजे पेपर सारखं. पेपर अहो पेप्सी म्हणजे काय सर? पॅकेज ठिबक बद्दल काही अडचण? सर्व शेतकरी बंधूंचं हिरा ॲग्रोच्या पेजवर स्वागत आहे. आज हे शेतकरी दादा पुण्यावरनं जळगाव आले होते, तर यांच्यासोबत व्हिडिओ तर आम्ही म्हणजे असे शेतकरी जेव्हा येतात तर व्हिडिओ आम्ही बऱ्याच वेळा करतो, पण आज लाईव्ह करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की आम्ही ज्या काही व्हिडिओ बनवतो ना, ह्या ड्रॅमॅटिकर असतात, नाटकीय असतात, की बाबा जे शेतकरी येतात ते ओरिजिनल नसतात. म्हटलं ठीक आहे, आज आपण दादांशी बोलूया. आणि आज शनिवार आहे, काय तारीख आहे? 10 जानेवारी 2026. तर आज शनिवार होता, सुट्टी असते इथे, पण त्यांचा फोन आला व तुम्ही आलेत म्हणून मी विशेष करून भेटायला पण आलो. कारण काय होतं, आम्ही लाख सांगू पण शेतकरी जेव्हा येतात ना आणि शेतकरी त्यांचे प्रश्न विचारतात, तर मग आम्हालाही समजतं की बाबा कुठे प्रॉडक्टमध्ये इम्प्रूव्ह करायची गरज आहे किंवा काय आहे. आणि मग त्या निमित्ताने चांगली प्रगती आपली होते. म्हणजे तुम्हालाही जे अडचणी ते आम्ही दूर करू शकतो. समजा एकच अडचण रिपीटेड येते, खूप शेतकऱ्यांना येते, तर मग ती आम्ही दूर करू शकतो. तर मग त्याच्यामुळे आमचं प्रॉडक्ट पण ओके होतं. तर ही एक पद्धत. तर सर्वात आधी आपण कुठून आलेत आणि आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव अमर सावंत, मी राजगुरुनगरवरून आलो आहे. राजगुरुनगर पुणे. आणि आपलं नाव? अभिलाष भालेराव, आम्ही पण राजगुरुनगर. तुम्ही पण व्हिडिओ बघितले असेल. हो. आता काल एक आमच्या बहिणीने एक कमेंट केली होती, तो फार व्हिडिओ गोड बोलतो. म्हटलं बाबा आता कडक कसं बोलायचं? ऍक्च्युली तो रात्री व्हिडिओ पाहिला मी. म्हटलं कडक कसं बोलायचं? आणि कडक बोलून कोणाचा फायदा? येणारेही आपलेच आहे, शेतकरी आपलेच आहे. आणि काय होतं, आज जवळपास 100 माणसं माझ्या हाताखाली आहे आणि मी स्वतःला कुटुंब प्रमुख मानतो. आणि मी जर द्वेष भावनेने किंवा काही चुकीचं कडक बोलला ना, तर मग तेही नाराज होतात. त्याच्यामुळे मग ही एक पद्धत आम्ही विकसित केली, मी स्वतः विकसित केली. तेव्हा शक्य होईल तेवढं प्रेमाने बोलायचं, की जेणेकरून काय होतं की, कारण समजा आता माझे एम्प्लॉई आहे आणि मीच कडक बोलला तर मग त्याला कोण सहारा देईल? शेतकरी तर ठीक आहे बाबा, ग्राहक आहे, त्यांना अधिकार असतो बोलायचा, तो काही विषय नाही. तर तशी पद्धत. तर गोड बोलण्याचं पहिले उत्तर दिलं की बाबा गोड का बोलतो, कारण कडक बोलून काही फायदा नाही. आणि तुम्ही पण आमची 11,500 रुपयाची व्हिडिओ बघितली असेल, तर मी भरपूर व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की 11,500 रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांनी का घ्यावं. कारण तुम्ही असं, आमच्याकडे पण मोठं पॅकेज आहे, म्हणजे 20,000 रुपये एकर, 22,000 रुपये एकर, ठीक आहे, एकदम 70,000 आणि 80,000 रुपये एकरचं पॅकेज माझ्याकडे नाही. म्हणजे जे 70-80,000 रुपयात इतर कंपन्या देतात, तीच वस्तू आम्ही जास्तीत जास्त 20,000-22,000 रुपयात देऊन टाकू, बरोबर? मग तरी पण आम्ही 11,500चं पॅकेज का प्रमोट करतो? कारण बघा, आमच्याकडे पण शेती आहे, मी पण शेती बघितली आहे. 2011 पासून या बिझनेसमध्ये आलो आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या साधारण सानिध्यात आहे. तर माझा असा अनुभव आहे की तुम्ही लोकांनी किती बी भारी ठिबक टाकली तर तिचं आयुष्य तुम्हाला जास्तीत जास्त 5 वर्ष 6 वर्ष भेटतं आहे. आणि 5 वर्षाने जेव्हा तुम्ही, आपण 5 वर्ष मानू, 5 वर्षाने तुम्ही जेव्हा कधी ती ठिबक बदलवतात, तर तुमचं हे कारण नसतं की बाबा ठिबकची नळी खराब झाली. म्हणजे तुम्ही वापरली का ठिबक याच्या आधी? नाही, आम्ही पहिल्यांदाच नेतोय. पण म्हणजे तुम्ही 1000 शेतकऱ्यांना जरी विचारलं, ऐकून आहे आम्ही, तर शेतकरी हे म्हणत नाही की नळी खराब झाली. त्याचे कारण असे आहेत की नळी चोकअप झाली, बरोबर? चोकअप झाली म्हणजे काय होतं की बघा, थेंब थेंब पाणी पडण्यासाठी तिच्या ड्रिपर लावलंय, बरोबर? तर हे ड्रिपरची संज्ञा मी आधी पण सांगितली आहे की या ड्रिपरमध्ये असं मध्ये रचना असते, जसं आपल्या एखाद्या मंदिरात असते, बॅरिकेड लावतो आपण की बाबा आले 1000 लोक, पण आम्ही एक एक त्या लाईनीत लावलं, त्याच्यामुळे त्यांची ताकद कमी झाली, म्हणजे धक्काबुक्की होणार नाही. आणि मग गाभाड्यात आम्ही एक एक सोडलं की मग तिथे आरामात दर्शन होतं. तर हे बघा, इथे पण असं ड्रिपर लावलंय, बरोबर? आता त्या ताईचं म्हणणं आहे की अर्धवट ड्रिपर आहे, छोटं ड्रिपर आहे, पण हे ड्रिपर जे आहेत ना, याला आम्ही पट्टी ड्रिपर म्हणतो. आणि हे जे पट्टी ड्रिपर आहे ना, हे काही मीच नाही देत. आज भारतातली प्रत्येक कंपनी हे पट्टी ड्रिपरची ड्रिप विकते. मी हे भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की ठिबकमध्ये 2 प्रकार येतात, एक पट्टी ड्रिपर आणि एक गोल्ड ड्रिपर, बरोबर? हां. आणि गोल्ड ड्रिपर जरी घेतलं तुम्ही तर तुमचं 20,000त 1 एकर व्हायला पाहिजे.
पण गोल ड्रिपर 20,000 करायचं आणि हे पट्टी ड्रिपर 11,500 करायचं आणि दोघींचं आयुष्य 5 वर्ष आहे. मग काय करायचं? मग मी भरपूर व्हिडिओ सांगितलं, आजही सांगतो की बाबा असे कोणी शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे थोडे पैसे जास्ती आहेत, त्यांना बिलकुल डोक्याला ताण नको आहे, तर त्यांनी गोल्ड ड्रिपरमध्ये जावं. आणि कोणी असा शेतकरी की नाही बाबा मला आज कॉस्ट सेविंग पाहिजे, कारण मी हेही सांगतो की जगामध्ये शेती हा असा एकमेव धंदा आहे की त्या धंद्यामध्ये जे फिनिश प्रॉडक्ट येतं बरोबर त्याची किंमत आपल्या हातात नाही आहे. मग आज आता तुमच्या एरियात ऊस होतो, तर ऊसाचं बऱ्याच वेळा असं चालतं की एकरी 100 टन आलं तर शेतकरी फायद्यात आहे. पण हा विषय कोणीच नाही करत की बाबा समजा 50,000 रुपये खर्च केला आणि एकरी 100 टन उत्पादन काढलं, आणि समजा 20,000 रुपये खर्च केला आहे आणि 70 टन उत्पन्न आलं, तर मग तो 20,000वाला फायद्यात आहे ना. तर खर्चाचं पण गणित लागलं पाहिजे ना. मग तुम्ही समजा मोठी मोठी ठिबक टाकली, मोठी मोठी सर्व यंत्रणा लावली आणि त्यावेळेस काही अडचण झाली, अडचण आपल्या हातात नसते आणि तुमच्या पिकाला जर भावच नाही भेटला तर मग तुमचे ते पैसे वसूल कसे होतील? आणि मी ठिबकची व्याख्या पण भरपूर व्हिडिओ सांगितली आहे की ठिबकमध्ये काय गुणधर्म असले पाहिजे, ती कोणत्याही कंपनीची असो, कोणत्याही कंपनीची असो, की बाबा तिने थेंब थेंब पाणी टाकलं पाहिजे. म्हणजे ठरवलेल्या अंतरावर, ठरवलेल्या ठिकाणी, ठरवलेल्या वेळेमध्ये ठरवलेलं पाणी टाकलं पाहिजे. मग आता ही जी आहे याच्यामध्ये ड्रिपर आहे. जर तुम्ही 4 लिटर घेतलं तर आमची गॅरंटी आहे की बाबा तासाला 4 लिटर पाणी पडेल. समजा तुम्ही 2 लिटर घेतलं तर आमची गॅरंटी आहे की बाबा तासाला 2 लिटर पडेल. त्याच्यानंतर ठरवलेल्या अंतरावर, म्हणजे समजा तुम्ही 1 फूट घेतलं तर हे ड्रिपर दर 1 फुटावर येईल. तुम्ही 1.25 फूट घेतलं तर दर 1.25 फुटावर येईल. तुम्ही 1.5 फूट घेतलं तर दर 1.5 फुटावर येईल. बरोबर? म्हणजे ठरवलेल्या अंतरावर, ठरवलेल्या वेळामध्ये, जसं आम्ही सांगितलं 4 लिटर किंवा 2 लिटर तर ते पाणी पडलं पाहिजे. तर मग याला ठिबक नाही म्हणणार तर काय म्हणणार? आता राहिला विषय की बाबा पेप्सी ठिबक. तर अज्ञानामध्ये असं होतं, मी काही कोणाला बोलणार नाही, पण पेप्सी ठिबक मी 2011 पासून विकतोय आणि तिचं एकरी बजेट जातं 6,000 ते 6,500 रुपये. बरोबर? त्याला प्री पंच पेप्सी म्हणायचे. आता काही कंपन्या त्याला रेझर ड्रिप म्हणतायत की त्याला नुसतं छिद्र असतं, त्याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं ड्रिपर नसतं, नुसतं छिद्र पाडलंय. मग आता नुसतं छिद्र पाडलंय म्हणजे काय होईल की जेव्हा पाणी येईल ना तेव्हा त्यातनं चिरकांडी येईल. म्हणून जी ठिबक सिंचनाची व्याख्या होती की बाबा ठरवलेलं पाणी पडणार नाही, कारण समजा इथे जर तुमची सबलाईन आहे तर इथे प्रेशर जास्ती भेटेल तर इथलं पाणी जास्ती येईल आणि शेवटी प्रेशर कमी भेटेल ना तर तिथलं पाणी कमी येईल. म्हणून त्या पेप्सी ठिबकला मी ठिबक म्हणत नाही, तिला आम्ही पेप्सी म्हणतो आणि ते पेप्सीसारखं विकतो आणि ते किलोवर येतं. 1 किलोमध्ये साधारण 500 फूट बसतं ते आणि एका एकराला 4 फुटी सरीला साधारण 20 किलो लागतं. मग याला आम्ही ठिबक का म्हणतो? कारण याच्यात ड्रिपर लावलंय. बरं, राहिलं याच्या थिकनेसचा विषय. तर मी याच्या आधीसुद्धा हे एक नाही, जवळपास आमच्या हिंदी आणि मराठी मिळून मोठ्या जवळपास 1000 व्हिडिओ आहेत, लहान मिळून 2000 व्हिडिओ आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की ह्या नळीची थिकनेस 0.25 mm आहे. आता थिकनेस व्हेरिएशन पण असू शकतं, म्हणून आम्ही शेतकऱ्याला काय म्हणतो, बाबा हे जे बंडर आहे ना याची लांबी 1000 मीटर आहे, पक्की 1000 मीटर आहे. कंप्लेंट काही तुमच्याकडे अडचण आली आमच्याशी बोला, आम्ही सॉल्व करू. आणि आता थिकनेस तर मोजणं शक्य नाही, म्हणून आम्ही काय म्हणतो की बाबा 1000 मीटरच्या बंडलचं वजन ठेव, 11 किलो आलं पाहिजे. 11 किलो आलं म्हणजे ते लांबीत पण पूर्ण आहे आणि थिकनेस पण पूर्ण आहे. आणि ह्या नळीची 2 वर्ष गॅरंटी आमची. ह्या नळीला जर उन्हात, म्हणजे मी परत सांगतो की तुम्ही जर आता सबसिडीची ठिबक करायला गेले आणि 70,000 60,000 रुपये एकरीचा खर्च येतो, बरोबर, तर त्याच्यामध्ये जी गॅरंटी असेल ती मी 11,500 मध्ये घ्यायला तयार आहे. त्याच्यामध्ये जी असेल ती 2 वर्ष ही उन्हात फाटली फुटली मी जबाबदार, त्यातही तेच म्हटलं आहे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे की डायमीटर 16 mm पाहिजे, आम्ही कबूल आहे द्यायला 16 mm. त्याच्यामध्ये डिस्चार्जबद्दल बोललो आहे की बाबा तुम्ही जो काही डिस्चार्ज सांगितला आहे 4 लिटर तर 4 लिटर,
2 लिटर तर 2 लिटर, बरोबर. त्याच्यामध्ये 0.10% व्हेरिएशन त्यांनाही चालतं, मी पण मान्य करायला तयार आहे. त्यांची ठिबक पण म्हणजे आता हे सर्व ठीक आहे की बाबा तासाला 4 लिटर पाणी वगैरे पाडेल, पण त्यांची ठिबक पण 1 kg प्रेशरवर तासाला 4 लिटर पाणी पाडेल. आमची ठिबकसुद्धा 1 kg प्रेशरवर तासाला 4 लिटर पाणी पाडेल. मग आता ठिबक सिंचन म्हणायचं का नाही म्हणायचं याला? 2 वर्ष गॅरंटी आहे. आणि जर कोणी न वापरता जर त्याची काही बनवतोय किंवा त्याच्याबद्दल मत व्यक्त करतोय तर मग ते चुकीचं आहे. बरोबर आहे. आधी वापरा, अडचण आली तर आम्ही सॉल्व, 2 वर्ष तर बांधिले ना आम्ही, बरोबर. आता त्यांनी सांगितलं की बाबा ही बंडर 1000 रुपयात भेटतं. जर खरंच हेच बंडर ह्याच क्वालिटीचं म्हणजे हे जे आहे ना हे प्युअर व्हर्जिनचं मटेरियल आहे, तुम्ही तुमच्या भारतातल्या कोणत्याही लॅबमध्ये पाठवा. संभाजीनगरमध्ये सीपेट म्हणून एक मोठी संस्था आहे, केंद्र सरकारची आहे, तिथे पाठवा, आम्ही व्हर्जिन हे सिद्ध करायला तयार आहे. किंवा तुमच्या पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा ही टेस्टिंगची सोय आहे. आम्ही तयार आहे की ही जी क्वालिटी आहे ही प्युअर व्हर्जिनची आहे, लांबीत पक्की आहे. ड्रिपर ह्याच्यामध्ये टर्बो ड्रिपर आहे. म्हणजे बघा हे जे 2 छिद्र द्यायची पद्धत आहे ना ही मी आणली मार्केटमध्ये. चांगल्या चांगल्या कंपन्या अजूनसुद्धा एकच छिद्र देतात. आता याच्यात रचना काय माहिती आहे का, की बघा इथे तुम्ही पाईपाला जोडलं आहे, बरोबर, आणि पाणी सरळ जातं आहे. मग बरोबर याच्या मध्यभागी याच्या मधल्या जाड्या आहेत की तिथून पाणी या ड्रिपरमध्ये घुसेल. आणि मग जे बॅरिकेड सारखं मी सांगितलंय झिकझॅक वे, तर तिकडे पाणी जाईल, इकडे पाणी जाईल. तर जायसाठी पण 2-2 रस्ते, कारण बघा तुम्ही पुण्यात राहता, एकच रस्ता आणि ट्रॅफिक बंद झाली, मग अटकून पडायचं का? आणि आपल्या पाण्यामध्ये पण क्षार आहेत, बरोबर. मग याला आम्ही 2-2 रस्ते दिले की बाबा तिकडच्या छिद्रापर्यंत जायला 2 रस्ते, इकडच्या छिद्रापर्यंत जायला 2 रस्ते. आता जर समजा तुम्ही म्हटले मला 2 लिटर पाहिजे तर आम्ही एकच छिद्र पाडतो, एक छिद्र पाडत नाही. याचा अर्थ काय की आमच्या एका छिद्रामधून 2 लिटर पाणी पडतं, दुसऱ्या छिद्रामधून 2 लिटर पाणी पडतं. आणि एक रस्ता जरी चोकअप झाला तर दुसरा ओपन आहे, दुसरा चोकअप झाला तरी तिसरा ओपन आहे, तिसरा चोकअप झाला तरी चौथा ओपन आहे. आणि साहजिकच जेव्हा एक रस्ता बंद होतो ना तेव्हा ॲटोमॅटिक दुसऱ्या रस्त्यावर प्रेशर येतं ना, तर त्याचं 5% ते 10% पाणी तरी वाढतं. लक्षात येतंय का? आता इतकं टेक्निकली यार, मी बीटेक पॉलिमर आहे, एमी प्लॅस्टिक आहे. एमी प्लॅस्टिक कुठून आहे? UDCT माटुंगा, की जे भारतातलं 1 नंबरचं कॉलेज मानण्यात येतं, की जे इंग्रजांनी भारतात केमिकल टेक्नॉलॉजी शिकवण्यासाठी बनवलं होतं. म्हणजे आमचे ॲल्युमनी जर म्हटले तर मुकेश अंबानी आमचे ॲल्युमनी आहे, डॉक्टर माशेरकर आमचे ॲल्युमनी आहे, की जे आमच्या कॉलेजमधून शिकून गेले. आता इतकं शिकून एवढा अभ्यास करून आलो आहे आणि तरी पण जर ते चुकीचं ठरतं आहे तर मग माझ्या हातात काही नाही. बरं, आता हिच्यावर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग आहे. कारण बघा मी खूप वेळा अभ्यास केला, 2-2 तास शेतामध्ये बसलो, की विशेष करून बोरिंग आहेत सर्वांकडे, विहिरी कमी आहेत आणि ज्यांचं धरणाचं पाणी तो विषय वेगळा. पण जेव्हा बोरिंगमधून किंवा विहीरमधून पण काही घाण येते ना तर प्लॅस्टिकची कॅरी बॅग नाही येत, शेवाळं येतं. बऱ्याच वेळा ते शेवाळं बोरिंगमध्ये नसतं, पण आपल्या पाईपामध्ये जे पाणी असतं ना तिथे ते तयार होतं, बरोबर. आणि मग ते येतं. आता ते काय होतं माहिती आहे का, ह्या फिल्टरमध्ये जाडी असते आणि या जाडीवर ते अटकतं, बरोबर. जे शेवाळ आहे ते इच्छावर अटकतं, बरोबर. आणि तुम्ही आता शेतकरी आहे, आमचं म्हणजे जे शहरातले लोक आहेत त्यांना हे माहीत नसेल, पण 3 HP कमीत कमी मोठं शेतामध्ये वापरली जाते. आता 3 HPचं पाणी जर सातत्याने इच्छावर हॅमरिंग करेल तर ते शेवाळ तिथे राहील का तुकडं होऊन पुढे निघेल? तुकडं होऊन पुढे निघेल. आणि ते तुकडे पुढे जेव्हा जातात ना तर ते कुठेतरी जर अटकले, बरोबर, तर ते तिथे त्याचं घर बनवायला सुरुवात करतात, बरोबर. आणि हीच गोष्ट ओळखून याच्यावर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग आहे. आता बरेच ठिकाणी काय होतं की नळी बाहेरून चिकणी आहे, ओके, आम्ही म्हणतो चुकीचं आहे. बाहेरून खडबडी चालेल पण मधून चिकणी पाहिजे. कारण आता जे सांगितलं ना की ते जर मधून खडबड असेल तर ते शेवाळ तिथे अटकेल आणि मग ते तिथे त्याचं काम करायला सुरुवात करेल, सजीव येते.
बरं तर याच्यावर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग आहे. ती कोटिंग तुमच्या ड्रिपरवर पण आहे का? ड्रिपरवरच आहे, नळीवर नाहीये. नळीवर. हां, तेच. नळीमधून चिकनी पाहिजे, अच्छा अच्छा. प्लेन पाहिजे, अडकलं लक्षात नाही घ्या. अडकलं नाही पाहिजे. अडकलं नको पाहिजे. हम्म. आणि ड्रिपरमध्ये जेव्हा तुम्ही बॅरिकेड लावलंय, हां. आता बॅरिकेडमध्ये जर काही तंतू अटकला, बरोबर, हा, तर तो तिथे अटकू नये किंवा त्याने तिथे घर करू नये हम्म. म्हणून त्याच्यावर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग आहे. अच्छा. आलं लक्षात. हम्म. आता मी परत सांगतो की 2011-12 मध्ये जेव्हा मी आलो ना, तेव्हा या ड्रिपरमध्ये टर्बो फ्लो नव्हता, कोणत्याच कंपनीचा नव्हता. तुम्ही यूट्यूबवर जाऊन चेक करून घ्या टर्बो फ्लोबद्दल. सर्वात आधी कोण बोललंय तर मी बोललोय. मग हा ॲक्च्युली मी आमच्या कॉलेजसोबत काही लोकांशी बोलून तिथल्या प्रिन्सिपलांची मदत घेऊन आम्ही हा विषय तेव्हा क्लिअर केला होता की टर्बो फ्लो म्हणजे काय, लॅमिनार फ्लो म्हणजे काय. की पूर्वी काय होतं की बाबा ह्या नळीमधून पाणी जातं आहे आणि याला इतकं छिद्र द्यायचं की त्यातनं 4 लिटर पाणी तासाला पडला, देव पावला, संपला विषय, बरोबर. पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की ते रस्ता छोटा छोटा केला आहे, म्हणजे पाण्याचं प्रेशर कमी कमी झालं आहे आणि मग तिथे जर काही घाण अटकली तर विषय मिटला. मग आम्ही तिथे त्याला काय केलं की त्याला कर्व्स दिले काही, अच्छा. की बाबा पाणी गेलं आणि ते रिटर्न आलं, ज्या येणाऱ्या पाण्याला त्याने धक्का मारला, अच्छा. म्हणजे हा मारामारी सुरू केली तिथे आणि त्याच्यामुळे तिथे टर्बो फ्लो क्रिएट केला. म्हणजे आत्ता इथे काय तर हवा एकदम स्मूथ वाहते, आपले केस उडत नाहीये, तर हा लॅमिनार फ्लो, बरं. हां. बरोबर. हां, आपण एखाद्या डोंगरावर गेलो, खडखड खडखड हवा वाहते, तो टर्बो फ्लो. किंवा नदीचं पात्र, आपण नदी अशी स्मूथ वाहते, डोह आहे, 200 फूट खोल आहे, तर तिथे काही टाका एखादी पान गिन झाडाचं तर ते वाहणार नाही. पण तीच नदी कुठे पुढे कुठेतरी गेली आणि तिची खोलगट भाग कमी झाला, बरोबर, तर तिथे पाणी खडखड खडखड वाहतं. मग त्याला तिथे तो टर्बो फ्लो तयार झाला. तर ह्या ड्रिपरमध्ये आम्ही तशाच रीतीचा टर्बो फ्लो तयार केला आणि याच्यापेक्षा अपडेट ड्रिपर आज तरी माझ्या ज्ञात नाही आहे. मग नळीची 2 वर्ष गॅरंटी आहे, ड्रिपरबद्दल माहिती दिली, बरोबर. हां, मग जर हीच नळी समजा तुम्ही कुठल्याही ब्रँडवाल्या कंपनीसोबत तुलना करा, आमची गॅरंटी आहे की आम्ही अर्ध्या किमतीत देतो. आणि नुसत्या नळीमध्ये फरक नाही पडू शकत. पण साहेबा आता हे फिल्टर आहे, बरोबर, ठीक आहे. हां, मॅक्झिमम कंपन्या हेच मॉडेल वापरतात, कारण याच्या मागचं सत्य आहे की भारतामध्ये फिल्टर बनवणाऱ्या 2 किंवा 3च कंपन्या आहेत चांगल्या, बरोबर. आणि ह्या कंपन्या OEM धंदा करतात, म्हणजे त्या स्वतःच्या ब्रँडने फिल्टर विकत नाही, त्या फक्त कंपनीवाल्याला देतील अच्छा. आणि कंपनीवाला त्याचा ब्रँड लावून विकेल. म्हणजे मॅन्युफॅक्चर बाय ते, मार्केटेड बाय आम्ही. मग आता हेच फिल्टर त्या कंपन्या रिप्युटेड ब्रँडला पण देत आहेत आणि याची MRP आहे 4,500. तुम्ही सबसिडीमध्ये जर प्रकरण करायला गेले, बरोबर, तर याची किंमत लागते तेवढी 4,500 पक्की, बरोबर. आणि आम्ही तोंडाने सांगतो की 2,000 रुपयात आम्ही देतोय. 11,500 रुपयामध्ये आम्ही लोखंडी फिल्टर देतो आणि त्याच्यामध्ये जर 300 रुपये वाढवून दिले कोणी शेतकऱ्याने तर आम्ही प्लास्टिक फिल्टर देतो. बस साहेबा आता सांगा की ठीक आहे, नळीमध्ये अजूनही तुमच्या मनात काही संशय असू शकतो, पण हे जे फिल्टर आहे ना, तुम्ही इव्हन तुमच्या गावात जा आणि तिथे ज्याने कोणी सबसिडीची ठिबक केली आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही फिल्टर बघा, सेम सापडेल, सेम. मग तिथे 4,500 रुपये, म्हणजे इथे काय की ठीक आहे बाबा वस्तू बदलली आहे, पण इथे तर वस्तू पण तीच आहे. मग त्यांच्यापेक्षा जर अर्ध्या रेटमध्ये आम्ही देतोय आणि ते गोड बोलून, तर मग ते पाप आहे बुवा, ते पाप आहे. बरं, आता तुमच्या एरियातच मंचरमध्ये मला हा विषय आला होता समोर, साधारण 2014-15-16 मध्ये, की पूर्ण जे पुण्याचं वेस्ट पाणी येतं आणि तिच्यावर त्यांना तिथे शेती करायची आहे. आता बरेच शेतकरी म्हणतील की बाबा वेस्ट पाणी म्हणजे ते केमिकलयुक्त वेस्ट नाही आहे, ते शहरातलं घाणेरडं पाणी आहे, तर ते ऑर्गॅनिक आहे, पण ते घाणेरडं आहे, बरोबर. हां, आणि ज्या शेतकऱ्याकडे पाणी नाही त्याला इलाज नाही आहे. आणि मॅक्झिमम शेतकरी करतात, जे काही सांडपाणी असतं तिच्यावर शेती करतात, काही इलाज नाही त्याला, बरोबर. तर त्यांचं म्हणणं असं होतं की साहेब आम्ही कितीही भारी ठिबक टाकली तर आमची ठिबक एक क्रॉप झालं की चोकअप होते, बरोबर. मग याच्यावर उपाय काय?
तर तेव्हा या प्रॉडक्टचा जन्म झाला होता असं मला वाटतं की बाबा तुम्ही 11,500 रुपयामध्ये, तेव्हा हे 10,500चं होतं पॅकेज. हो तेव्हा हां, कमी होतं. 11,500मध्ये तुम्ही हे पॅकेज घेतलं ना तर 6,600 रुपयाची नळी आहे. बाकी तर सर्व बघा, प्लॅस्टिक फिल्टरबद्दल माहिती दिली. आता हा जो सबलाईन म्हणून आम्ही देतो ना, हा आमचा स्वतःचा ISI पाईप आहे. बरोबर, हिच्यावर मेन्शन पण केलं आहे की हिरा 63 mm ISI. बरोबर. आता बऱ्याच वेळा पूर्वी काय व्हायचं की हा पाईप 20 फुटाचा यायचा आणि लोकांना तो ट्रान्सपोर्टने पाठवणं शक्य व्हायचं नाही, तर आम्ही नाही म्हणायचो. पण आता आम्ही 10 फुटात द्यायला लागलो आहे. इव्हन त्याच्या बदली जर कोणाला फ्लेक्झिबल सबलाईन पाहिजे तर ती देतो आम्ही. बरोबर. तुम्ही पाईप वापरला याच्या आधी शेतीमध्ये, वापरलाय. क्वालिटी ओळखू शकतात हो हो, की बाबा ही क्वालिटी चांगली आहे का वाईट आहे. चांगली आहे. म्हणजे जे लोक बघतात त्यांच्यासाठी सांगतो आणि की चांगला कधीही पाईप आला ना लवचिक की आहे. आम्ही दाबून लवचिक पाहतो त्याला पाहिजे. की बाबा रवचिक आहे का, दाबल्यानंतर तो परत मोठा झाला पाहिजे. आणि जर कडकड कडकड तुटला म्हणजे खराब. तो उन्हात लवकर बरोबर, खराब होतो. उन्हात लगेच फाटेल. मग आता हा पाईप आम्ही 11,500 मध्ये देतोय. मग अजून काय पाहिजे याच्यामध्ये? 11,500 मध्ये आम्ही ही नळी देतो. 4 फुटी सरीला लागणारी 3,000 मीटर नळी येते. बरोबर. PVC पाईप 7 नग देतो. PVC पाईपमध्ये मी पहिल्या व्हिडिओपासून सांगितलं आहे आणि आजही इमानदारीने सांगतोय की बाबा कोणा शेतकऱ्याला 2-4 नग शिवाय लागू शकतात, ते तुमच्या शेताच्या लांबीवर असतं. बरोबर. ठीक आहे. समजा 2 नग शिवाय पण लागले तर आज 200 रुपयाचा पाईप आहे, समजा 250चा पाईप आहे बाबा, 500 रुपये खर्च वाढेल. बरोबर. तो देतोय आम्ही. त्याला छिद्र पाडायचं ड्रिल देतोय. बरोबर. फ्लश वॉल, बॉल वॉल देतोय. बरोबर. हां, आणि फिटिंग देतोय पूर्ण. आता त्या ताईचं म्हणणं आहे की पेप्सी फिटिंग आहे. अच्छा. बरोबर. पण आम्ही क्लिअर सांगतो की ताई हिला पेप्सी फिटिंग नाही म्हणत. हे गावठी भाषेतलं नाव झालं पेप्सी फिटिंग. याला समजा एंड कॅप विथ ॲडप्टर हे त्याचं टेक्निकल नाव आहे. बरोबर. आता ती जी साधी पेप्सी येते की ज्यात ड्रिपर नसतं, तिचं ना हिचं साम्य असल्यामुळे ते लोक ही फिटिंग वापरतात. पण जेव्हा पेप्सी फिटिंग विकत होते तेव्हा तर या फिटिंगचा जन्मही झालेला नव्हता. ती जी पेप्सी फिटिंग आहे ना ती पार मी धंद्यात यायच्या आधी म्हणजे 2004-05 पासून विकली जाते. पण त्याच्यात ते छिद्र पाडलेलं असल्यामुळे, नियोजन नसल्यामुळे ती आउटडेटेड झाली. बरोबर. आणि हे जे फिटिंग आहे ही आत्ता आली 2015-16 मध्ये. मग याचा त्याचा संबंध कसा लावता येईल? मग आता म्हणजे 11,500 रुपयाचं पॅकेज मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. तुमचे जे काही डाऊट असतील उरत तुम्ही विचारा, कारण त्यानिमित्तानं जे कोणी शेतकरी ही व्हिडिओ बघत असतील त्यांचे डाऊट क्लिअर होतील. आणि हात जोडून सर्वांना विनंती आहे की बाबा त्यांना कंटेंट बनवायला बहुतेक सुचत नाही म्हणून त्यांचं हा प्रकार आहे. त्यांनी काय त्यांच्या मनात आहे मला माहीत नाही. म्हणजे आता मला बऱ्याच कमेंट येतात की बाबा भावा तू मराठी आहे आणि हिंदीत व्हिडिओ का बनवतो? तर मी त्यांना सांगतो की बाबा हो मी हिंदीत व्हिडिओ बनवतो, पण हिंदीत व्हिडिओ बनवून मी हिंदीत माल विकतो आणि रोजगार तर इथे क्रिएट करतोय ना. मग हिच्यात चुकीचं काय? हिच्यात चुकीचं काय? आणि इतक्या बरं ठीक आहे, अजून एक सांगतो. तुम्ही इथे आलेत, आज आमची ही कंपनी स्वतः माझ्या नावावर आहे. हो. बरोबर. हां, मी आजच आमचं लाईट बिल भरलं. 2 कंपन्या आहे, ही एक आहे त्या बाजूला एक आहे. 3 लाख रुपये लाईट बिल भरलं. तुम्ही जागा बघितली. बरोबर. साहेबा, फ्रॉड करणारा माणूस कधी त्याच्या ऑफिसला बोलवतो का? नाही बोलवत. त्यांनी म्हटलंय की ऑनलाईन फ्रॉड झाला आहे. पहिल्यांदा तर त्यांना धन्यवाद म्हणेल की त्या निमित्ताने त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर दिलं की बरेच शेतकरी आम्हाला प्रश्न काय विचारायचे की सर तुम्ही म्हणता पैसे ऑनलाईन टाका तर माल येईल का? तर त्यांनी सांगितलं की माल आला. म्हणजे हो बाबा, तिथे एक गोष्ट क्लिअर झाली की आम्ही फ्रॉड करत नाही. अजून एक सांगतो, समजा तुम्ही माल घेतला आणि ट्रान्सपोर्टने मागवला तर तुमच्या हातात माल येईपर्यंत माझी जबाबदारी. आता ही टर्म मी का टाकली असेल? मी म्हणू शकत होता की नाही बाबा मी माल टाकून दिला, तुला या ट्रान्सपोर्टची LR दिली, माझा विषय संपला. पण तसं नाही. आम्हाला माहिती आहे की ट्रान्सपोर्टमध्ये अडचणी होऊ शकतात. बरोबर. प्रसंगी माल चोरला जातो, प्रसंगी माल खराब होतो, प्रसंगी माल गहाड होतो. माझे आमचा VRSच्या जयपूर ऑफिसला आग लागली होती, तिथे आमचा माल जळाला. बरोबर. आता जळाला तर ट्रान्सपोर्टरवाले क्लेम देतील, पण त्याला 2 महिने लागतील. मग शेतकरी थांबेल का? म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं सर. आत्ता मागच्या आठवड्यात काय झालं की सिंधुदुर्ग बरोबर
याच्या जागी तो माल कुठेतरी आमच्या लोकांनी बीड मधल्या एका खेड्यात टाकून दिला. चुकी झाली. आमच्या लोकांनी काय केलं की तो माल येईल तेव्हा येईल, या शेतकऱ्याला नवीन द्या. बरोबर. हा, का? कारण 2 महिने आम्ही थांबू शकतो, तुम्ही कसे थांबणार? बरं, प्लस ट्रान्सपोर्टरसाठी आम्ही धंदा देणारे तर ते आमच्या समोर झुकतील, तुमच्या समोर झुकत नाही ते. बरोबर. म्हणून आम्ही ती पण एक अट टाकून ठेवली की बाबा माल तुम्हाला भेटीपर्यंत, म्हणजे हे आज नाही सांगत, याच्या आधी हजारो व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्ही माल मागवला ना तर आमच्या जेव्हा एलआर येते ना तिच्यावर लिहिलेलं असतं की किती बंडर होते, किती बॉक्स होते, किती गोण्या होत्या. ट्रान्सपोर्टरचा फोन आला की तुम्ही त्याच्या ऑफिसला जायचं, सर्व माल चेक करायचा, बाबा फाटला फुटला तर नाहीये. आणि कुठे काही फाटला फुटला नसेल, बिल्टीनुसार समजा 6 डाग होते, 6 डाग ताब्यात घेतले ना, इथे ट्रान्सपोर्टरचा विषय मिळतो. तुम्ही हा माल घरी घेऊन जा. आता पुढची गोष्ट सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेली मी की कोणालाही सांगा की बाबा एक व्हिडिओ चालू कर आणि त्या ऑन व्हिडिओ तुम्ही माल ओपन करा. बरोबर. हा, कारण शेवटी होऊ शकते चुकी, आम्ही नाही म्हणत. समजा काही माल कमी आलाय, काही डॅमेज आलाय, व्हिडिओमध्ये दिसलं, बरोबर, तुम्ही आम्हाला व्हिडिओ टाकली ना, तुमचा निर्णय 5 मिनिटात होतो. बरोबर. आता माझा मोबाईल तिथे अटकला आहे लाईव्ह व्हिडिओसाठी, नाही तर मी दाखवलं असतं की जिथे आम्ही माल पॅक करतो ना तिथे आम्ही असे सर्व कॅमेरे लावून ठेवले. बरोबर. पण समजा त्यांनी व्हिडिओ नाही दिला आम्हाला तर मग मात्र त्यांना उशीर होईल, कारण त्यांची कंप्लेंट येईल, मग आम्ही डिस्पॅच डिपार्टमेंटला देऊ, मग ते शोधतील. आम्ही प्रत्येक ऑर्डरवर लिहून ठेवलेलं असतं की आमचा हा ऑर्डर कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला बुक झाला, कोणी बुक केला, कोणी काढला माल, मग तो ती टाइम काढेल आणि मग आम्ही सीसीटीव्ही फुटेज बघू आणि मग रिप्लाय करू. मग त्यांना उशीर होईल. मग साहेब आता याच्यात इमानदारी नाही तर काय, की बाबा आम्हीच सांगितलं ना की व्हिडिओ काढून ठेवा, तुम्ही नाही काय झालं तर डिलीट करा. मग याच्यापेक्षा अजून इमानदारी काय ठेवायची? आता 2 वर्ष आमची बांधिलकी आहे की बाबा नळी जर, हे बघ परत सांगतो, 2 वर्षाची गॅरंटी वॉरंटी कुठून आहे? कारण कुठल्याच कंपनीच्या ठिबकमध्ये असं होणार नाही की ती आत्ता ओके 2 वर्षांनी खराब आहे. व्हायची तर ती आता पहिल्या उन्हाळ्यात खराब होईल. मग बाबा एक नाही 2 उन्हाळे. आणि राहिला की कुठलीच कंपनी चोकअपचा गॅरंटी घेत नाही. इव्हन तुम्ही जी सबसिडीमध्ये ठिबक घेतात ना त्याची सुद्धा चोकअपची गॅरंटी नाही, कारण ते आपल्या पाण्यावर डिपेंड आहे. समजा तुम्ही फिल्टर लावलं आणि फिल्टर सापड नाही केलं. आता मी मागच्या आठवड्यात काही व्हिडिओ टाकला की आम्ही जाऊन शेतकऱ्यांचे फिल्टर उघडले तर त्या शेतकऱ्यांनी जाडीच काढून ठेवून दिलेली आहे, जाडीच नाहीये. मग आता त्या माध्यमातून जर घाण गेली आणि चोकअप झाली तर याला आम्ही जबाबदार कसे? तर तुमचे काही प्रश्न आहेत का? असा तुम्ही सांगितलं तुम्ही स्वतः ती व्हिडिओ बघितली, तुम्ही बघितलीये, तर मग काही प्रश्न असतील तर त्यांच्या वतीने प्रश्न विचारा. बरेच लोक कमेंट करतायत, हो बाबा सत्य जाणून घ्या. तुम्ही मराठी आहे, मी पण मराठी, तुमच्यापैकीच कोणतरी काहीतरी प्रयत्न करतोय, मग यात वाईट काय? आणि जे फ्रॉड असतात ते बोलवत नाही साहेब, कधीच कोणाच्या ऑफिसला बोलवत नाही. ते जे ऑनलाईन फ्रॉड करतात ना ते म्हणतात ठीक आहे फोन पे करेंगे आपण. आम्ही तर उलट सांगितलंय की बाबा ज्यांना कोणाला आमच्यावर विश्वास नाही त्यांनी जळगाव या, इथे बसा, बघा, आवडलं तर खरेदी करा, नाही आवडलं नको करा. जबरदस्ती काय? मला नाही वाटत तुमच्यासोबतही जबरदस्ती झाली असेल. तर काही डाऊट आहे तुमचे अजून? माझं शेत आहे ना असं लांबीला 400, हो. रुंदीला 235. बर. तर मग पुढच्या तुम्ही म्हणता की 200 फुटापर्यंत जातो सर. हो हो. 35 फुटात आहे. नाही, मी असं म्हटलंय की 12 MM ठिबक जर तुम्ही करणार असाल तर तुमच्या नळीची लांबी जास्तीत जास्त 125 फूट आली पाहिजे. मग भराई दोघीकडे, म्हणजे इकडे 125 फूट चालेल, इकडे 125 फूट चालेल. ओके. 16 MM करणार असाल तर त्या नळीची लांबी इकडे 200-220 फूट चालेल. आता ठीक आहे, एखाद्या शेतकऱ्याचं 230 येतंय, 240 येतंय, आम्ही सांगतो टाकून घे बाबा. म्हणजे हा विषय असा आहे की ठीक आहे 50च्या स्पीडने गाडी चालवली तर चांगली चालते, पण घाई आहे तर 60ने चालवू का, चालवून टाक. 80ने बी चालव, फक्त नीट चालव. बरोबर. हा, तर त्या पद्धतीने की नळीची लांबी तुम्ही 200 फूट टाकू शकतात दोघी बाजूला. 200चं ते 220 केलं, 230 केलं, काही प्रॉब्लेम. ओके. हा, मग आता शेतकऱ्यांकडनं पुढचा प्रश्न यायचा की मग आम्ही सबलाईनची लांबी किती टाकू? बरोबर. आम्ही काय सांगितलं की तुम्ही सबलाईनचा लांबीचा विचार नको का, तुम्ही 1-1 एकरचे तुकडे पाडा. मग 1 एकरचा तुकडा म्हणजे साधारण 200 फूट येतं.
200 फुटाचा लांबीला. आता ते ठीक आहे, 200 250. तर तुमची किती आहे? लांबीला 400 आणि रुंदीला 235. मग 200च्या मध्यभागी तुम्ही टाकलं, 400च्या मध्यभागी टाकली, बरोबर. हा, तर मग ते कव्हर होईल ना. मग मला 2 सबलाईन टाकावं. नाही ना, आता लांबी 400 म्हणजे त्या लांबीला तुमची नळी गेली, आणि 235 जे आहे ते पीयूसी पाईप टाका. 23 एक टाकायचं का डबल? एकच टाका ना. 200 बघा, ऐका ना, मी सांगतो माप, पण आता 35 फुटाकरता तुम्ही दुसरी सबलाईन टाकाल. नाही. हा, मग नको टाकास. हा, पण इथे जर तुमचं 300 फूट आलं असतं ना, मग मी काय म्हटलं असतं, साहेब 150 फुटाचे 2 करा, फायद्यात राहा. म्हणजे मी जेव्हा सांगतो की लांबी एवढीच टाकावी, तर बरेच शेतकरी कमेंट करतात की आम्ही तर 300 फूट टाकली आहे, चालतंय. अहो, 120च्या स्पीडने गाडी चालवली तर दरवेळेस ऍक्सिडेंट नाही होत, पण ऍक्सिडेंट व्हायची शक्यता जास्ती असते. मग तेवढं मग ते समजा तासाला 4 लिटर मोटर किती ते कमी HP? पडलं असं. नाही, मोटर किती HP? 30. तर चालेल ना. हे बघा, 200 किंवा 235 एवढा काही मोठा इश्यू नाहीये. आणि हिच्यात कसं असतं की तुम्ही समजा 235 टाकीस आणि पाणी नाहीच पोचते, तर मग 4-5 पहिल्या ज्या 10 सऱ्या आहे ना, त्यांना कॉक लावून द्यायचे. मग ते कॉक बंद केलं म्हणजे ऑटोमॅटिक तेवढं पाणी पुढे जाईल. कारण 35 फूट तुम्ही जास्ती टाकताय. 35 फुटाला 4 फुटाने जर केलं तर साधारण 7-8 सऱ्या तुमच्या शिवाय पडताय. मग 7-8 सऱ्यांना इकडे कॉक लावून द्या, आणि तिकडे शेवटी कॉक लावून द्या, की जेव्हा पहिल्या सऱ्यांना पाणी भरायचंय तर मी शेवटच्या सऱ्यांचे कॉक बंद करेल, आणि जेव्हा शेवटच्या सऱ्यांना पाणी भरायचंय तेव्हा पहिले. तर हे बघा, थोडंसं मॅनेज करून जर आपले पैसे वाचणारे तर वाचवावे. पण जर तिथेच तुम्ही सांगितलं असतं की नाही आमचं 350 फूट आहे, तर मग कशाला ऍडजस्ट करायचं, मग नको करा ना ऍडजस्ट. अजून काही डाऊट? बरं, आता ह्या पाईप आहे तो पाईप आपण का वापरायचा? नाही, जिथे फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, म्हणजे बघा एकदम क्लिअर कट सांगतो. मी काय सांगितलं की हा पाईप आमचा, म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो, जळगावमध्ये सुप्रीम आणि जैन पीव्हीसी पाईप बनवतोय, त्याच्या आधीपासून आमची फॅमिली, आमचे वडील पीव्हीसी पाईप बनवतात. 1984 सालची एस्टॅब्लिश आहे त्या कंपनीची, बरोबर. हा, मग पाईप आमचा होता, पण काय व्हायचं की समजा आता तुमच्या लोकांनी, तुम्ही ठिबकचं बंडल मागवलं, बरोबर, हे एकराचं पॅकेज मागवलं. आता 20 फुटाचा पाईप ट्रान्सपोर्टर घ्यायला नाही म्हणते, कारण त्याची जी गाडी ती आयशर आहे, 19 फुटी आहे. मग तो 20 फुटीने घेतलं तर माझं फालकं ओपन राहतं, ते शेवटचं जे झाकण आहे त्याला फालकं म्हणतात, मग ते नाही घेणार. मग तो एक अडचण होती आमची, बरोबर. हा, दुसरी अडचण काय होती की ठीक आहे बाबा, मी घेऊन जाईल, पण 11,500 रुपयाचा पूर्ण सामान जर न्यायचं आहे पाईप सोडून, तर 400 रुपये लागतील, आणि पाईप टाकताच किती 1000 रुपये लागतील. मग खर्च वाढायचा, बरोबर. मग तिच्यावर आम्ही 2 उपाय शोधले. एक तर आम्ही हा फ्लेक्झिबल सबलाईन बनवला, की बाबा जिथे थोडीफार फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, कारण बरेच लोक काय करतात की आम्ही सबलाईन पण उचल साचर करू. आमचं 2 एकर आहे ना, आम्ही 1 एकरचं ठिबक घेऊ, सबलाईन घेऊ, आणि मेन पाईपलाईनला कॉक लावून इकडचं भरणं झालं की याला उचलून तिकडे टाक. तर तशी जर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे तर तुम्ही हा वापरा. आणि दुसरा उपाय काय की आता आम्ही 10-10 फुटाचे तुकडे द्यायला लागले, की मग 10 फुटाचे तुकडे ट्रान्सपोर्टर घेऊन जातो. मग दोघींपैकी तुम्हाला जे जमतंय ते तुम्ही करा. दोघी पण चांगलं आहे, दोघी आपल्या. तुम्हाला जर फ्लेक्झिबिलिटी पाहिजे तर तुम्ही ह्या पाईपात जा, तुम्हाला जर परमनंट फिटिंग करून द्यायची आहे तर ह्या पाईपात जा, पण काहीच नाही. अजून काही प्रश्न? तो उन्हामुळे सोडून अजून कशामुळे खराब होईल? तुमचं म्हणणं आहे की उन्हामुळे सोडून कशामुळे अजून खराब होईल? काय, पाईप का ठिबक? ते आपला काहीच नाही, ते मेकॅनिकल डॅमेज झालं तो विषय वेगळा. बाकी अहो साहेब ऐका ना, हा पाईप टाकलाय किंवा ठिबकची नळी टाकली, कशामुळे खराब होईल? एक, उन्हामुळे, ज्याची आम्ही गॅरंटी घेतली. दुसरं, मेकॅनिकल डॅमेज, त्याची आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही, कारण तुम्ही 2 व्हीलर न्याल, हे भाऊ तिच्यावर ट्रॅक्टर नेतील, तर ते आम्ही नाही घेऊ शकत. तिसरं, उंदर, त्याची तर कोणी गॅरंटी नाही घेऊ शकत. पण त्याच्यावर उपाय दिलाय ना आम्ही, की विशेष करून उंदर ठिबकची नळी कधी खातात, तो उन्हाळ्यात जास्ती खातात, कारण या दिवसांमध्ये एक तर त्यांना पाणी कमी लागतं, प्लस त्यांना पाणी प्यायला उपलब्ध असतं. उन्हाळ्यात काय होतं की पूर्ण जंगल कोरडं होतं, त्यांना प्यायला पाणी भेटत नाही, नद्यांमध्ये पाणी असतं, म्हणून ते पाणी पितात. तर हिच्यावर मी उपाय काय सांगितला की बाबा, प्लेट घ्यायच्या आणि या ड्रिपरच्या खाली ठेवून द्यायच्या. एकदा हे पाणी भरलं की ते ओसांडून पिकाला जातं, आणि यांना जर प्यायला पाणी आयतं भेटलं तर हे तुमची नळी खात नाही. फक्त या प्लेट खोलगट नाही घ्यायच्या, उथळ घ्यायच्या, कारण ते त्यात पडले आणि मेले तर मग तो त्रास.
त्याच्यापेक्षा खोडगट नाही घ्यायचा, उथळ घ्यायच्या, थोडीशी माती काढली की जमीनच्या समांतर ती येते, त्याच्यामुळे त्रास नाही. तर ह्याच माध्यमातनं उंदीर, खडीखाप, ससा सर्वांना उपाय भेट. बऱ्याच वेळा सबलाईनला बोलू मारताना असं काय चुका होतं की प्रेशर कमी होतं, काय चुका होतं? नाही, 2-3 अडचणी आहेत. एकतर कधी पण सबलाईनला होल करताना असं करू नका की ड्रिल घेतलं आणि खटखट 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 सर्व होल करून घेत. आधी एक छिद्र पाडा, ब्रोमेट टाका, फिटिंग प्रॉपर आहे बघा, बरोबर, मग पुढचे छिद्र पाड. प्लस काय करतो शेतकरी की इथे छिद्र पाडलं आणि एकदम त्याच्या समांतर दुसरं छिद्र पाडलं. तसं न करता एक इथे पाडलं तर 2 इंचाचं छिद्र समोरचं तिकडे पाडा, बरोबर. हा, जमिनीत जर सबलाईन टाकणार असाल तर छिद्र असं पाडण्याऐवजी तिरपं पाडा, म्हणजे मग ते प्रॉपर तुमचा सेटअप वर येतो. बस, अजून काय करू शकतो. आणि पीव्हीसी पाईप निवडताना काळजी घ्या की बाबा समजा तुम्ही आमचा पीव्हीसी पाईप नाही दिला, तुमच्या गावात घेतलं, तर त्याच्याकडनं ठरवून घ्या की बाबा छिद्र पाडत असताना जर तुमच्या पाईपाला क्रॅक गेली तर तुम्हाला पाईप बदलवून द्यावा लागेल. कारण हलक्या पाईपाला क्रॅक जाते, भारी पाईपाला क्रॅक जात नाही छिद्र पाडा. बस, अजून काय. हा साधारण वरच्यावर म्हणजे असं माती लावून आपण करू शकतो. अर्धा फूट टाकायचा आहे, टाका तुम्ही, अर्धा काही फूट अडचण नाही. वगैरे 2 इंच, 4 इंच, 6 इंच, हा. पण जमिनीत टाकायचं आहे तर पीव्हीसी पाईप. हा टाकू शकतो का? नाही, टाकू शकतो तुम्ही सर, पण बरं. याच्यात काय होईल, समजा तुम्ही टाकलाय आणि एखादी गाडी गेली आणि इथली माती दबली, बरोबर, ती कॉम्पॅक्ट झाली. मग आता जेव्हा पाणी येईल तेव्हा तिला तेवढं प्रेशर नाही भेटत, की ती मोठी होईल. मग ती मोठी कशी होईल. तर जमिनीत टाकायचा आहे तर तो वापरा पीव्हीसी पाईप, वर वापरायचा आहे तर फ्लेक्झिबल. पॅकेज मध्ये ते पाईप किती येतात? पॅकेजमध्ये हे एक बंडल येईल, म्हणजे 200 फुटाचं, आणि पीव्हीसी पाईप घेतला तर 7 पाईप 20 फुटाचे, म्हणजे 140 फूट. सर पॅकेज ठिबक पत्तर काही अडचण, जसं ते म्हटले की त्यांना वाटतंय की ठिबक टिकणार नाही 2 वर्ष, तर काही टेक्निकली तुम्हाला कमी वाटतंय. नाही, पेप्सी पाहिले आम्ही, पेप्सी नाहीये. पेप्सी नाहीये ना. पेप्सी पाहिजे, कारण की आमच्याकडे डाळिंब आपल्या याला टोमॅटोला पेप्सी करतात. पेप्सी खूप म्हणजे पेपर सारखं. पेपर अहो, पेप्सी म्हणजे काय की जे पूर्वी पेप्सी कोला खायचो ना आपण, हो. तर ती कशी बनते की त्याची पण अशी कंटिन्यू रिंग बनते, हो. बरोबर आहे. मग ती रिंग तो सरबतवाला नेतो आणि तिच्या सरबत भरतो आणि जे दुधाची पिशवी पॅक करायची असते ना, तिच्याने पॅक करत चालतो सिलिंग मशीन. सिलिंग मशीनने. तर ती पेप्सी. तर तुम्हाला वाटतंय का ही पेप्सी आहे? आम्हाला पण तो डाऊट होता, कारण मी येताना रात्री व्हिडिओ पाहिला तुम्ही? आणि त्यानंतर आम्ही ठरलं की आधी पाहू, पण त्या चेक केल्यानंतर कसं काय जाणवतं? नाही, सगळ्यात आधी बघा ती ताई आहे पैन. तर परंपरेनुसार, संस्कृतीनुसार त्यांच्याबद्दल मी सर्वांना वॉर्निंग दिली की एकही अपशब्द काढायचा नाही. ते आपल्या संस्कृतीत थोडस मी नाही. झालं असेल तसं. नाही, आता काही गोष्ट मी व्हिडिओ बंद करून सांगेन की ते कंटेंट क्रिएटर आहे, त्यांच्याकडनं काही मागणी होती जी आम्ही केली नाही. तर हा एक प्रकारचा मी क्लिअर कट सांगतो ब्लॅकमेलिंगचा प्रकार. आणि मी आज सकाळीच सायबर क्राईम मध्ये रिपोर्ट दिलेला आहे. नेमकं आता आमच्या इथे इलेक्शन आहे बघा, आता एक मोठं व्यक्तिमत्व म्हटल्यावर सर्वांसोबत मी अटकलेलं आहे, बरोबर. पण गॅरंटीन सांगतो 15 तारखेनंतर आम्ही रिसर तक्रार नोंदवणार. तोपर्यंत जर ही व्हिडिओ डिलीट नाही झाली, एक आता 15चं इलेक्शन आहे. बरोबर. आज मी गेलो तर एसपी साहेब पण म्हणतील की भाऊ जाऊ दे 2 दिवस, मी आधीच टेन्शन मध्ये. पण जसं 15चं इलेक्शन झालं, आमचं ठरलेलं आहे की रिसर कंप्लेंट नोंदवायची, बरोबर, आणि कायदेशीर काम करायचं. तर त्यांनी जसं म्हटलंय, पेप्सी आहे काही? नाही, पेप्सी पेप्सी नाही ना. फरक आहे. फरक. अजून काही सर तुमचे डाऊट विचार. म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की आम्ही तुम्हाला प्रश्न देतो, हा. उलट मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की बाबांनो, तुम्ही कोणतेही प्रश्न विचारा, मला अडचणीत आणा, उलट अडचणीत आणा की मी त्याचं उत्तर देता नाही. फिल्टरची जाळी खूप बारीक वाटते, तर त्याच्यामुळे प्रेशरला काय अडचण येऊ शकते? नाही, हे फिल्टर IS आहे. नाही, ही जाळी मी तेच सांगतोय की हे जे फिल्टर आहे ना, हे IS आहे, बरोबर. आता मी हे का म्हणतोय की ISI म्हणजे काय? तर ISI ही एक केंद्र सरकारची संघटना आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. आणि त्या संघटनेचं 2 कामं आहे. एक म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टचं जे काही स्टँडर्ड आहे ते डॉक्युमेंटेशन करायचं की बाबा तुम्हाला जर ह्या प्रॉडक्टला ISI द्यायचं आहे तर ह्या प्रॉडक्टमध्ये एवढे म्हणजे स्पेसिफिकेशन आले पाहिजे, आणि त्या स्पेसिफिकेशनच्या टेस्टिंग पण त्यांनी ठरवलेल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आपण ठरवलेल्या पद्धतीने नाही, बरोबर. हा, आणि त्याच्यानंतर ते मार्केटमध्ये सातत्याने फिरत असतात
की बाबा कोणी डुप्लिकेसी करू नये. म्हणजे ते बऱ्याच वेळा आमच्याकडनं सॅम्पल नेतात, बऱ्याच वेळा मार्केटमधून डायरेक्ट सॅम्पल विकत घेतात आणि तिच्यात जर ती टेस्टिंग फेल गेली तर मग आमच्यावर कारवाई होते. बरोबर. तर हिच्यावर बघा ISI चा शिक्का आहे. बरोबर. मग आता मी हे का सांगतोय की हे ISI म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा याची जी मेश आहे ती SS चीच असली पाहिजे किंवा या कंपोजिशनची असली पाहिजे. कारण इथे जर MS ची मेश टाकली ना तर ती गंजून जाईल ना. तर ही ह्या मटेरियलची पाहिजे किंवा तिने त्या टेस्टिंग पार केल्या पाहिजे. तर ही त्या कंपोजिशन नुसार आहे. प्लस मटेरियलचं आता या फिल्टरच्या बाबतीत प्रेशर रेटिंग आहे की एवढ्या प्रेशर रेटिंगवर हे काम केलं पाहिजे. बरोबर. प्लस हिच्यात मीटर क्यूब डिस्चार्ज आहे की बाबा ठराविक वेळेमध्ये त्याने एवढा डिस्चार्ज दिला पाहिजे. नाही तर उद्या कोणतरी छोटंसं फिल्टर बनवेल, त्याला 2 इंची तोंड दिला आणि म्हणे आमचं फिल्टर आहे. तसं नाही, त्यांनी आधीच सांगितलंय की हे डिस्चार्ज एवढं पाहिजे. ते सर्व इथे लिहिलेलं आहे बघा. हे बघ 50 मीटर क्यूबचा हिचा डिस्चार्ज असला पाहिजे. याचं प्रेशर 4 kg तरी याने सहन केलं पाहिजे. त्याच्यानंतर जाडीचं नाहीये काहीच्यावर मेश नाहीये, पण ती आहे म्हणजे ऍज पर ISIच ती मेश आहे. आणि साहेबा आता ही उलट मेश जेवढी बारीक तेवढं तुमचं ठिबकचं आयुष्य वाढेल. कारण ही जाड घेतली तर घाणमध्ये जाईल ना. मग त्याचा फायदा काय. तरी पण म्हणजे प्रेशर ड्रॉप होऊ शकतो का? प्रेशर ड्रॉप येतोच. फिल्टर कुठल्याही कंपनीचं वापरा, प्रेशर ड्रॉप येतो. पण तो कधी येतो जेव्हा जाडीवर घाण येतं. जर स्मूथ पाणी जात आहे तर नाहीये. मग तुम्ही घाण जमा नको उद्या. त्याच्याकरता पण मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलंय की साहेबा प्रत्येकाच्या पाण्यात वेगळी घाण असू शकते. तर तुम्ही शोधायची की तुमचं फिल्टर किती वेळेत चोकअप होतं. बरोबर. आणि मग त्या पद्धतीने ते साफ करायची पद्धत लावायची. आणि ते साफ करायला त्रास होत होता म्हणूनच आम्ही ते सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आणलं की बाबा फिल्टर उघडायची गरज नाही. प्लस आतापर्यंत आम्ही काय सांगायचो की तुमची पाईपलाईन आहे तेवढ्या इंचीचं तुम्ही फिल्टर लावा. मी मागच्या 4 महिन्यापूर्वी अपडेट केलं की माझी चुकी होती. आता असं नाही, तुमची पाईपलाईन आहे त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचं फिल्टर लावा. म्हणजे तुम्हाला जी शंका येते ना प्रेशर ड्रॉप येतो. आता समजा 2 इंची फिल्टरच्या ऐवजी तुम्ही तिथे 3 इंची फिल्टर लावून द्या. मग 2 इंची फिल्टर जर 4 तासाने चोकअप होतोय तर 3 इंची याच्यापेक्षा डबल येतं मोठं. ते 8 तासाने चोकअप होईल. मग प्रेशर लॉस कसा येईल. आणि साहेबा मी परत सांगतो, आता या फिल्टरचं खोकं इथे आणलं नाही गेलं पण तिच्यावर 4,500 रुपये MRP आहे. आणि सबसिडीमध्ये सुद्धा 4,500 रुपयेच किंमत पकडली जाते. 4 पकडली जात असेल. मग आम्ही तोंडाने 50% डिस्काउंट सहित 2,000 रुपयाने का विकतोय फिल्टर. आम्ही वेडे दिसतोय बहुतेक. मग इव्हन पागलच दिसतोय आम्ही की बाबा असं काहीतरी करतोय. पण फिल्टरमध्ये पण फरक नाही ना. तुम्ही कुठल्याही चांगल्या ब्रँड, आता ब्रँडचं नाव घेणं म्हणजे परत त्यांच्या अडचण असते म्हणून कुठल्याही चांगल्या ब्रँडचं फिल्टर बघा, सेम मॉडेल मॅच आहे. आता माझं 2 एकर शेत आहे. विहिरीतनं पाणी जात. तर मग तो आपला हँडलवाला जो फिल्टर आहे तर तो एक पुरेसा आहे का 2 लावा? नाही, एक पुरेसा असतो. तुम्ही त्यात बराही मोठा लावा ना. पाईपलाईन किती इंची आहे? 3 इंची आहे. आता मोटर किती HP आहे? 3 HP एक पुरेसा आहे. तुम्ही जर म्हटलं की कारण बघा 7.5 HP ला सुद्धा 3 इंचीची पाईपलाईन असू शकते. मग बऱ्याच वेळा काय होतं की मोठा शेतकरी जेव्हा असतो ना, आता काल मी एका शेतकऱ्यांशी बोलत होतो, त्यांची 17.5 HP ची मोटर होती. मग त्यांना आम्ही काय सांगतो, फिल्टरची बँक बनवा. बँक म्हणजे काय, पाणी आलं त्याला आपण डिवाइड केलं, मॅनिफोल्ड सिस्टीम प्रत्येक फिल्टरमध्ये गेलं आणि परत एकत्र करून पुढे गेलं. तर मग एकाच्या जागी 2 तुम्ही आताही लावले तर नुकसानमध्ये नाही राहणार. किंवा जर तो लावला त्याचे समोर हा लावला तर नाही, सिरीज मध्ये लावून काही फायदा नाही ना. पहिलं जे फिल्टर आहे ना ते चोकअप होऊन जाईल. दुसरं फिल्टर आपला आराम करेल मस्त. सिरीज मध्ये नाही लावायचं, पॅरलल लावा. ते म्हणजे पाणी आल्यानंतर ते एकाच वेळेस सर्व फिल्टर मध्ये गेलं पाहिजे. तुम्ही सिरीज मध्ये 10 फिल्टर लावा, काय फायदा. सिरीज मध्ये फक्त उघडा पाण्याचा सोर्स असेल ना तर प्रायमरी फिल्टर, त्याच्यानंतर सेकंडरी फिल्टर. बाकी जर तुमची विहीर आहे, बोरिंग आहे, सब पॅरलल. आता आम्ही काय करतो, विहिरीतलं पाणी घेतो किंवा मग कमी पडलं तर धरणाचं पाणी विहिरीत टाकून मग ते वापरतो. हे बघा, आता धरणाचं पाणी विहिरीत टाकल्यावर तिथे शेवाळ्याची निर्मिती होते. आता बरेच लोकांचा बाबा तू फक्त थेरॉटिकर आहे, मी जर थेरॉटिकर असतो तर ही गोष्ट मला कशी समजली असती. तर होते, कारण ते उघड्या पाण्याचा. पण मग त्याच्यानंतर जर खूप मोठ्या प्रमाणात घाण येत नसेल तर साधं फिल्टर ठीक आहे. आता बऱ्याच लोकांची कंप्लेंट काय येते, भाऊ आमच्या विहिरीतच मोठं शिवाडं तयार होतं. आम्ही म्हणतो नाही बाबा, तुम्ही प्रायमरी फिल्टर लावा, मग सेकंडरी फिल्टर लावा. जर तुमच्या पाण्यात तेवढी घाण येत नसेल तर लावू नका.
ठीक आहे. अजून काही डाऊट? किती वेळ झाला लाईव्ह? 45 45 मिनिटाचं लाईव्ह केलंय आणि ताईच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंय. तर उगाच मनात गैरसमज ठेवू नका. काही मनात शंका असेल तर आतापर्यंत आम्ही म्हणतो बाबा कॉल करा, पण आता आम्ही म्हणतो बाबा एकदा जळगाव येऊन जा ना. जसं ह्या दादांनी त्यांच्या जे काही त्यांनी व्हिडिओ बघितली होती तर त्यांचं जे काही निरसन होतं ते करून घेतलं शंकाचं. तुम्ही जळगाव या, बघा, आवडलं तर ठीक, नाही आवडलं तर नको घ्या. काय होईल, 1000 रुपयात येऊन जाऊन होतं जळगाव. इव्हन तुम्हालाही तुम्ही बसने आले असते तर 1000-1200चा वर खर्च आला नसता. आणि जितकं फिरार तितकं नॉलेज भेटतं. तर या पद्धतीने मी माझं मत मांडलेलं आहे आणि हे दादा पण आले, यांनी मला संधी दिली म्हणून धन्यवाद. आणि मला वाटतं तुमच्याही मनातलं शंकाचं निरसन मी केलं असेल. आणि परत सांगतो, बघा, भारी ठिबक आता समजा ही 0.25 mm ची ना, हे 11,500 रुपये. समजा तुम्ही याच्यात डबल टिकनेल घेतली 0.4 mm तर 2-3 हजार रुपये खर्च वाटतो एकरी. बरोबर, बस खूप झालं. मला वाटतं आता 0.5 mm ची पण थिकनेस माझ्याकडे आहे, 0.7 ची पण आहे, पण मी एकाही व्हिडिओ तिला प्रमोट करत नाही. कारण हा विषय असा आहे की तुम्ही दोघी लोक पुण्यावरनं जळगाव येणार होते. तुम्हाला माहित होतं काही सामान गिमान न्यायचं नाहीये, फक्त बघायला जायचंय, काम झालं वापस यायचंय. मग तुम्ही 18 सीटर गाडी करून याल का? आणि बरं 18 सीटर गाडी करून आले, पहिल्यांदा तर खर्च वाढला, दुसऱ्यांदा एवढ्या सर्व सीट खाली येतील पण तुम्हाला त्याचा आराम नाही भेटणार, मग फायदा काय? तिसऱ्यांदा की बाबा तेवढ्या गाडीला प्रत्येक टोल नाक्यावर जास्ती खर्च येईल. चौथं की तिला टाइम जास्ती लागेल कारण ती मोठी आहे. छोटी गाडी लवकर आली तर उलट छोट्या गाडी खर्च कमी होईल, आराम जास्ती भेटेल, टाइम वाचेल. आणि उगीच मोठी गाडी घेऊन आले तर काही फायदाच नाही ना. तशातला भाग आहे की तिथे जर चोकअपवर उत्तर भेटत असतं ना की बाबा जाड थिकनेस वापरून आम्हाला चोकअपला उत्तर भेटतं, हे बिंदास सांगलं असतं तुम्ही जाड थिकनेस वापर. वापरणार ड्रिपर मध्ये सेम ड्रिपर आहे का? सेम ड्रिपर फरक म्हणजे तुम्ही फक्त थिकनेस. साहेब परत उदाहरण देतो, तुम्ही कसे आले पुण्यावर नाही? नाही, माझं काय म्हणणं आहे, आता समजा पातळ थिकनेस आहे, जे लाईफ आणि त्याच्या लाईफ मध्ये फक्त चेंज होणार का थोडासा फक्त? मी काय सांगतोय, लाईफ मध्ये चेंज नाही होणार, हा. फक्त आरामामध्ये बदल होईल. म्हणजे तुम्ही ट्रेनने आले का गाडीने आले? आता ट्रेनचं उदाहरण द्या. पुण्यावरनं जळगाव यायला 12 तास लागतात. मग तुम्ही जनरल बोगीत आले तरी 12 लागणार आहे, तुम्ही स्लीपर मध्ये आले तरी 12 लागणार आहे, आणि पार तुम्ही एसीचं तिकीट काढलं तरीच 12 लागणार आहे. तर तिच्यात बदल नाही होणार, फक्त आरामामध्ये बदल होईल. की बाबा स्लीपर एसी मध्ये एसी भेटेल, स्लीपर मध्ये झोपायला जागा भेटेल, रिझर्वेशन मध्ये नशीब. बरोबर, हा. आमच्यामध्ये स्लीपर आहे की बाबा तुम्हाला ठराविक गॅरंटी आहे याची. बरोबर. आता गाडीने आले, कोणती गाडी आणली? वेगनॉर आणली. याच्या जागी फॉर्च्युनर आणली असती तर पेट्रोल जास्ती लागलं असतं. बरोबर. गाडी थोड्या जोरात आली असती, आराम थोडा जास्ती भेटला असता. पण आपण सामान्य लोक, आपण पैशाचं गणित बघतो की बाबा आपली वेगनॉर मस्त आहे ना, ऍव्हरेज देते, रस्त्यात बंद पडत नाही. मग तसं आहे की जाड थिकनेस घेतल्याने आयुष्य नाही वाढणार, ती फक्त आरामामध्ये फरक पडतो. फ्लो मध्ये व्यवस्थित काही नाही, डिस्चार्ज मध्ये फरक नाही पडत, लाईफ मध्ये फरक नाही पडत, काहीच फरक नाही पडत, सेम आहे सर्व, फक्त ही थिकनेस वाढत चालते. मग समजा फारच काही असेल, आम्ही म्हणतो बाबा 0.4 घे, बस 0.4च्या वर जाऊ नका. 0.5 0.7 गरज नाही. कारण साहेब तुमच्याकडे पण चोरी चपाटी होती, तुम्ही 0.7 टाकली आणि रात्री चोरी झाली, काय करणार? मी काल सीसीटीव्ही लावले माझ्या कंपनीत. तो म्हणे बाबा ते एका चांगल्या कंपनीचे लावले तर 4500 रुपयाला एक कॅमेरा आहे, आणि दुसऱ्या एका कंपनीचे लावले तर 1800 रुपयाला आहे. मग रिव्ह्यू बघितले, ओके होते, म्हटलं 1800 रुपयाचे लाव ना. आज 16 कॅमेरे, माझे किती पैसे वाचले? खूप काही फरक नाही. तर त्या पद्धती. अजून काही प्रश्न? संपू व्हिडिओ. धन्यवाद.